Roga
ला
या बाबूराव महाराज शारंग महाराज म्हणा प्रथम
सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्त समाधान सर्व सुख कल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लत असो ऐसा कुठे आठवची नाही देहीचा विदे भोगोदशा सर्व सुख कल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्यांगा सर्व सुख कल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लत सो पांडुरंगा करो नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कार मी आता गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदागम साधु संन्यासयोगं वेदांत शास्त्र नमो नारायण अवतार धरिला जगिता पितिरी गुरु सेवा साधन गोदातटी करी मुमुक्षो जना उद्धरी धरो निकरी नित्य नमितो सद्गुरु श्री रामगिरिजी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण परमपूजनीय जगदवंदनीय वेदविद्येचे पुतळे ब्रह्मविद्येचे सागर ज्ञानाचे पर्वत मूर्तिमंत वैराग्य स्वरूप आणि ज्यांनी या कलीच्या काळा माझी आपला देह सदैव वैकुंठाला घेऊन जाणारे असे असणारे परमपुरुषार्थी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्यांचा चार चरणांचा आणि नामपर
अभंग आहे. महाराज सांगतात सदा नाम घोष करी हरिकथा. सदा म्हणजे सर्व काळ, रात्रंदिवस अखंड त्या भगवान परमात्म्याचं काय करायचं आहे, भजन करू. आणि त्या भजनाचा प्रभाव त्याने काय होईल, रात्रंदिवस जर आपण भजन केलं त्याचा प्रभाव काय होईल की महाराज सांगतात त्याने सदा चित्त समाधान. त्या चित्ताला भगवंताच्या नावाशिवाय विश्रांती भेटत नाही महाराज. भगवंताच्या नामाशिवाय समाधान भेटत नाही. कारण त्या भगवंत नामाने सदा चित्त समाधान होईल आणि अखंड आनंद येईल आणि त्याने आणखीनही लाभ होईल. महाराज सांगतात या भगवंताच्या नामाने मला सर्व सुख प्राप्त झाले आणि सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सर्व ऐश्वर्य या भगवंताच्या नामाने मला प्राप्त झाले आणि सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. अलंकार म्हणजे त्या भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, जे परमार्थाचे अलंकार आहे, सोनं नाणं नाही, आध्यात्मिक अलंकार ते मी धारण केले आणि सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भय आणि डुलत असो त्या भगवंताच्या नामस्मरणाच्या शक्तीमुळे निर्भय होऊन या तीनही लोकांमध्ये मी भ्रमण करतो. तीनही लोकांमध्ये कशाची भीती नाही महाराज. कारण भगवंताच्या नामाची शक्ती आहे आणि ती शक्ती एवढी मोठी आहे की या तिन्ही लोकात आम्हाला काळाची देखील भीती नाही. कारण आमच्याकडे ते भगवंताचं नाम आहे आणि त्या भगवंताच्या नामाने अशी काही अवस्था प्राप्त झाली महाराज की आम्ही कुठे आहे याचे आम्हाला भान नाही. आम्ही काय करतो, काय खातो याचंही भान नाही. आम्ही कुठे आहे असो ऐसा कोठे आठवची नाही, देईच विदेई भोगोदशा. कारण ही परमार्थामधली एकदम उच्च स्थिती आहे. फार तपस्या, फार साधना केल्यानंतर ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगगिरी महाराजांची जी अवस्था होती आणि ती अवस्था आहे असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा. आणि महाराज सांगतात त्या भजनाच्या प्रभावाने आता आम्ही अग्नीचं स्वरूप आम्हाला प्राप्त झालं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आता अग्नीचं स्वरूप प्राप्त झालं. आता आम्हाला पाप लागणार नाही आणि पुण्य लागणार नाही. कारण त्या पाप पुण्याच्या वरची स्थिती, वरची अवस्था मला प्राप्त झाली आहे. आणि हे केवळ कशामुळे झालं, फक्त एक भगवंताच्या नामस्मरणामुळे ही अवस्था प्राप्त झाली. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल तर कीर्तनाच्या शिवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं आवश्यक आहे. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे हिंदू धर्म रक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या अनंत आशीर्वादाने आणि श्री क्षेत्र रोटेगाव वर्ष 10वे आहे आणि 10 वर्षापासून या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे ग्रामस्थ रोटेगावकर मंडळींचं सुंदर अशा प्रकारे निवेदन आहे. त्यामध्ये काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण आणि ज्ञानेश्वरी पारायण वाचक हरिभक्त पारायण जनार्दन महाराज जोशी या ठिकाणी आहेत. आणि सर्व कीर्तन, दररोज कीर्तन आहे आणि नंतर प्रसादही आहे. प्रसादाचाही सर्वांना या ठिकाणी लाभ आहे. आणि सुंदर अशा प्रकारे आमचे सरला बेटचे सेवेकरी मृदुंगाचार्य सुंदर अशा प्रकारे हरिभक्त पारायण विक्रमजी महाराज सुंदर अशा प्रकारे ते मृदुंग वाजवतात. मृदुंगाचार्य आणि आपले गायक आहेत, आपले सारंगधर शिंदे असतील आणि आपले बाबूराव शिंदे असतील, यांनी या कार्यक्रमाचं कीर्तनाचं निवेदन केलं. त्यांनाही धन्यवाद. समस्त ग्रामस्थ मंडळी रोटेगावकर आहेत आणि उपस्थित सर्व पुरुष मंडळी असतील, महिला मंडळी असतील, सुंदर अशा प्रकारे ज्यांचं साऊंड सिस्टीम शुभम मंडप भायगाव त्यांनाही धन्यवाद. आणि ज्यांचं JTV न्यूज असे जोरवेकर त्यांनाही धन्यवाद. उपस्थित सर्व टाळकरी मंडळी आहेत आणि सर्व व्यासपीठ चालक आहे जनार्दन महाराज जोशी आणि ते या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित पुरुष मंडळी आणि महिला मंडळी विठ्ठल विठ्ठल श्री क्षेत्र
रोटे गाव या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आहे 10 वर्षापासून चालत आलेला श्रद्धावान गाव आहे. बेटाशी निगडीत आहे. बेटाचे आणि ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगिरी महाराजांचे कायम या ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत. परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराजांचेही कायम कार्यक्रम होत असतात. श्रद्धावान गाव आहे, भाविक गाव आहे, परमार्थिक गाव असणार आहे. आणि अखंड हरिनाम सप्ताह बघा, अखंड हरिनाम सप्ताह आणि पहिला दिवस आहे. पहिला दिवसाचा नियम असा असतो की नामपरच अभंग घ्यावा आणि त्यामुळे नामपर अभंग आहे. सदा नाम घोष, कारण अखंड हरिनामही आहे, कारण ज्या सप्ताहामध्ये नामच आहे महाराज. आणि अखंड हरिनाम आणि अखंड नाम आहे म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात की सदा नाम घोष करू हरिकथा. कारण भगवंताचं नाम असं आहे महाराज जे आपण सदा करू शकतो. बघा काही गोष्टी अशा आहे, संसारिक कार्य असं आहे महाराज, जे संसारिक कार्य काही अशा आहे कायम केलं तर त्याच्यामध्ये रस फिका होतो महाराज. त्याच्यामध्ये रस येत नाही, त्याच्यामध्ये आनंद वाटत नाही. परंतु भगवंताचं भजन आहे ते कितीही करा महाराज, त्याच्यामध्ये आनंद वाटेल केव्हाही करा. भगवंताच्या परमार्थाला बंधन नाही, नामाला बंधन नाही, काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही. आणि कशाचं काळ उच्चारिता नाही काळवेळ नाम, उच्चारिता नाही पक्ष पाहे उदरली, दोन्ही पक्ष पाहे उदरली, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, दोन्ही पक्ष पाहे बंधन नाही, वेळेचं बंधन नाही. केव्हा करू शकता तुम्ही. प्रत्येक कार्यामध्ये हरी बोला गाता, हरी बोला खाता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, दुःखाचं सुद्धा सुख होईल महाराज. प्रत्येक कामामध्ये केव्हाही आपण कोणतंही कार्य करीत असो त्याला बंधन नाही. बघा ज्या वेळेस मनुष्याला सुतक पडतं, आता सुतकामध्ये मंदिरात पूजा अर्चा करायला चालत नाही, घरामध्ये पूजा अर्चा करायला चालत नाही, कशालाच चालत नाही महाराज, गंध लावायला चालत नाही. परंतु भगवंताचं नाम असं आहे तेव्हाही आपण करू शकतो. कारण बघा काही माणसं असे आहेत जे नाम सोडून देतात महाराज. कोणी गेल्यानंतर खरं भगवंताचं नाम जपलं पाहिजे आणि भगवंताचं नाम सोडून देतात. आता जी गोष्ट खरं भोजन सोडलं पाहिजे, भोजन सोडतं का कोणी? कोणी गेल्यानंतर भोजन सोडित नाही, परंतु पूजा अर्चा करायला सोडून देतं महाराज, मंदिरात जायचं सोडून देतं, म्हणतं आम्हाला सुतक आहे. आता ज्या गोष्टी आणि भोजन सोडायला पाहिजे भोजन सोडित नाही आणि इतर गोष्टी. म्हणून शास्त्र सांगतं की सुतक काळामध्ये भगवंताचं नाम तुम्ही पवित्र अवस्थेत असो किंवा अपवित्र अवस्थेत असो त्याला नामाला बंधन नाही महाराज. तुम्ही मंदिरात असा, पांडुरंगाच्या मंदिरात असा किंवा एखाद्या स्मशानामध्ये असा आणि नामाला बंधन नाही. कोणी सगळ्यांना ते कोणी नाम घेऊ शकतो, मोठाही घेऊ शकतो, लहानही घेऊ शकतो. आता बघा काही गोष्टी अशा आहे ज्या लहानांना शोभत नाही महाराज, काही गोष्टी अशा आहेत त्या मोठ्यांना शोभत नाही. बघा
आता परंतु भगवान नाम सर्वांना शोभतं. एकदा काय झालं, एक माता आणि तिचं लहानसं 2-3 वर्षाचं बालक होतं. आता तिनं विचार केला, एक पैलवान बघितला, तिनं विचार केला की आपल्या मुलाला पैलवान बनावं. तिनं आणली ना 2-4 किलो जिलेबी. आता जिलेबी आणली ना बळच त्या लहान बालकाला खाऊ घालायला लागली. आता पैलवान बनणं काय होतं, काही केलं तरी पैलवान बनणार नाही, कारण त्याच्याकरता ते त्याला शोभत नाही महाराज. तसं भगवान नाम आहे, भगवान नाम तसं नाही, ते मोठ्यांनाही शोभत आणि ते लहान्यांनाही शोभत. सर्वांना अधिकार आहे. नामस्मरणामध्ये कोणी नाही, त्यामध्ये स्त्री असो, लहान बालक असो, अपिचे सुदुराचार कुणी असो, यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर, न करावा विचार नलगे चिंता कोणाशी. कोणी असो, सर्वांना या ठिकाणी अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज, कारण हे भजन स्वर्गात नाही महाराज, त्याच्याकरता देवता खाली येतात महाराज, काल्याकरता ही देवता खाली येतात महाराज. म्हणून हा आनंद आणि स्वर्गात नाही, म्हणून भजन हे सर्वांना अधिकार आहे. बघा, काही गोष्टी अशा असतात त्या मोठ्यांना, काही गोष्टी अशा असतात त्या पुरुषांना शोभतात, महिलांना शोभत नाही. काही गोष्टी अशा असतात महिलांना शोभतात, पुरुषांना शोभत नाही. परंतु नाम असं आहे सर्वांना शोभतं. बघा, सणवारही असे आहेत, काही सणवार ते महिलांना शोभतात, पुरुषांना शोभत नाही. बघा, आता शिमग्याचा सण आहे, कोणाचा आहे, पुरुषांचा आहे, त्या ठिकाणी महिलांचं कारण काही काम नाही. आणि बघा, वट सावित्री पौर्णिमा असेल, संक्रांती असेल, ते सण सर्व महिलांचे आहे, ते पुरुषांचे नाही. आणि एखादा जर पुरुष म्हणला प्रत्येक वेळेस तूच जाते आता कुंकू लावायला, यावेळेस मी जातो, चालन का असं? नाहीतर एखादा पुरुष म्हणला तूच पतिव्रता धर्म पाळते, मी आता पाळतो, तर असं ते जमणार नाही, कारण ते पुरुषांना शोभणार नाही. काही गोष्टी महिलांना शोभत नाही, परंतु भगवंताचं नाम असं सर्वांना शोभतं महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, सदा नाम घोष करू हरिकथा. आता सदा नाम घोष करू हरिकथा असं का महाराज सांगतात? कारण एकतर महाराजांनी अनुभव घेतलेला आहे. बघा, जी गोष्ट मनुष्य कुणी असो, व्यवहारामध्ये असा नियम आहे, जी गोष्ट मनुष्य स्वतः करतो ती इतरांना शिकवतो. मग कोणती असो, नशा जर असेल, एखादा पेत जर असला ना, तो काय करतो, दुसऱ्यांना ते शिकवतो महाराज, कारण त्याच्या पंक्तीला गेल्यानंतर सहज लाभ होतो. बिडी पिणारा असला तर त्याच्या पंक्तीला तो सहज, आता व्यवहारिक कोणताही शेतीमध्ये जरी काही आणि पीक जरी असेल तर तो स्वतः सांगतो, माझा असा अनुभव आहे, तुम्ही हेच करा. तसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आणि भगवान नामामध्ये अनुभव घेतलेला आहे. भगवंताचं नामस्मरण त्यांनी एवढं केलेलं आहे, स्वतः त्यांनी एवढा अनुभव घेतलेला आहे, म्हणून ते या जगाला सांगत आहे महाराज.
भजन केलं, स्वतः महाराजांनी तो अनुभव घेतला परमार्थाचा आणि तेव्हा या जगाला शिकवलं महाराज. आधी केले मग उपदेशले. अगोदर भजनाचा अनुभव घेतला, साधनाचा अनुभव घेतला, नामस्मरणाचा अनुभव घेतला आणि तेव्हा इतरांना आणि शिकवलं महाराज. म्हणून जीवनामध्ये सत्संगती फार महत्वाची आहे, कारण त्या सत्संगतीमध्ये सहज नामस्मरण, कारण तेथे नाम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. कारण त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण सहज घडल महाराज. कारण त्या ठिकाणी काही करायची गरज नाही. तुम्ही नुसती संगती घडली, एखाद्या महात्म्याची संगती घडली, कारण ज्या संगतीमध्ये मनुष्य गेला ती संगत आपाप लागत असते. बघा एकदा आणि पाटलाची गाय होती. आता त्या पाटलाच्या गायला कोणत्याही कुंपणामध्ये शिरायची सवय होती. कुठे जायची त्या कुंपणाच्या वरून जायची, उड्या मारायची आणि शेत खाऊन यायची महाराज. आता ही गरीबाची गाय बिचारी, तिचे हाडकं उघडे पडलेले. आता ती एक दिवस म्हणली पाटलाची गाय, अगं तू माझ्या बरोबर चल, तुला चांगलं चांगलं चारा खाऊ घालते म्हणले, हिरवा हिरवा. तू काय तुझे फार हाडकं उघडे पडले म्हणले. आता ही गरीबाची गाय गेली, त्या पाटलाच्या गाई बरोबर गेली. आता कुंपणावरून उडी मारली. आता तिनं काय, ती पाटलाची गाय होती, तिनं मोठे मोठे खाल्लं आणि पळून गेली ती. आता हिला कधी माहित नाही, हिनं जसं शेज धरलं आणि शेज धरल्यानंतर आले ना मालक त्या ठिकाणी. मालकानं झोडपूनच काढलं. बघा संगतीमध्ये, म्हणून संतन के संग लागरे संत संगतीमध्ये काही करावं लागत नाही महाराज, आपोआप भजन घडतं. कारण संत महात्मे शिकवितात महाराज, करुणी सायास शिकविती सहज ते आणि शिकवतात महाराज. भजन करण्याचं त्या ठिकाणी नुसतं संगतीत जा महाराज, काही करण्याची गरज नाही, आपोआप आणि भजन घडल महाराज. कारण संत महात्म्यांचं कामच आहे सतत या जगाला उपदेश करणं, सतत या जगाला भजन शिकवणं, परमार्थ शिकवणं. एकदा एक महात्मा, सर्वांना त्यांचं कामच होतं सांगायचं, अरे बाबा भजन करीत जा. एकाला सांगितलं, अरे बाबा भजन करीत जा, भजन करीत जा. आता म्हणले, तो म्हणला महाराज भजन केल्याने काय फायदा होईल? आता भजन केल्याचा काही फायदा आहे का? आता भजन केल्याचा काय फायदा? तेव्हा ते महात्मे हुशार होते. त्या महात्म्याने त्याला प्रश्न विचारला, अरे म्हणले तू नशा करतो, त्याचा काही फायदा होतो का? तू नशा करतो, आता दारू पितो, आता त्याचा काही फायदा होतो का तुला? त्याचा नाही म्हणले महाराज, मी याचा काही विचारच केला नाही आणि मी काहीच विचार केला नाही. अरे म्हणले तुला किती नुकसान होतं, त्याचं पार घर बरबाद होतं आणि सगळं धिंगाणा होतो, संसाराचा धिंगाणा होतो. म्हणले महाराज मी कधीच विचार, तसंच म्हणले परमार्थ आहे, परमार्थाचा निश्चित लाभ होतो म्हणले. परमार्थाचा लाभ आता जरी नाही तरी नंतर निश्चित लाभ होतो. एकदा काय झालं, एका ठिकाणी एका महात्म्याला, एका ठिकाणी कथा चालू होती आणि एकाने महात्म्याला प्रश्न विचारला. म्हणले महाराज तुम्ही एवढे 3-3 तास सर्व व्यर्थ वेळ व्हायला घालतात म्हणले. 3-3 तास कथा करवितात आणि हे सर्व लोक आहे यांचाही वेळ व्हायला घालतात, तुम्ही वेळ व्हायला घालतात. आणि जर तुम्ही एवढे मिळून जर दुसरं काही काम केलं तर भारताची प्रगती होईल म्हणले. आता ते महात्मा फार हुशार होते, ज्ञानी होते. त्याला म्हणले अरे बाबा तू रात्रभर झोपतो म्हणले, किती वेळ व्हायला जातो म्हणले तुझा, झोपेमध्ये किती तास झोपतो म्हणले? म्हणले 8 तास झोपतो. अरे म्हणले एवढे तुझा वेळ व्हायला गेला
किती वेळ व्हायला गेला नाही म्हणले महाराज मला या झोपीतून काय भेटती एनर्जी भेटते म्हणले आणि त्याच्यातून अरे म्हणले तुला झोपीतून एनर्जी भेटते यांना त्या भगवंताच्या कथेतून एनर्जी भेटते म्हणले यांना कथेतून ऊर्जा भेटते आणि कथेतून यांना समाधान भेटतं विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवंताच्या चिंतनाने भगवंताचं चिंतन महत्वाचं आहे आणि या संत महात्म्यांनी महाराज अगोदर त्या भगवंताचं चिंतन केले आधी केले मग उपदेशले कारण अगोदर संत महात्म्यांनी आणि त्या परमार्थाचा नामस्मरणाचा अनुभव घेतला महाराज म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका कारण त्या नामासारखं योग याग तपे केली जयाने अमुपे कारण योग याग तपाची गरज नाही महाराज सर्व साधनाचं सार आणि ते भगवंताचं नामस्मरण आहे विठ्ठल आणि ते नामस्मरण आपण केलं पाहिजे महाराज ते नामस्मरण आपल्याकडून घडत नाही बघा काही असे भक्त होऊन गेले भगवंताचा सखा अर्जुन होता आणि त्या अर्जुनाच्या रोमातून भगवंताचं नाम निघत होतं महाराज रोमातून रात्रंदिवस सतत भगवंताचं नाम निघत होतं जनाबाई होती जनाबाईच्या गवऱ्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत होता परंतु आपल्या मुखातून निघत का हो त्यांच्या गवऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या परंतु आपलं मुख सुद्धा भगवंताचं मुखातून सुद्धा भगवंताचं नाम निघत नाही महाराज मुखातून निघत नाही ज्यांच्या गवऱ्या बोलतात ज्यांचे रोम बोलतात महाराज आणि आपलं तोंड काय बोलतं महाराज आपलं तोंड बोलतं शिव्या देण्याचं काम आहे याच्या टावळ्या कर त्याच्या टावळ्या कर याची निंदा कर त्याची निंदा कर बघा काही मनुष्य असे पटाईत असतात महाराज काय उदाहरण सांगत असतात एकदा गौतम बुद्ध आणि भिक्षाला जायचे दररोज त्यांचा नियम होता एका घरी भिक्षाला गेले आता भिक्षाला गेले आता गावकऱ्यांनी काही नाही सांगितलं म्हणले महाराज ते आमच्या घरी भिक्षाला जाऊ नका बरं का ती म्हातारी जी आहे ना ती फार शिव्या देते म्हणले आता फार शिव्या देते परंतु महाराज असे त्याच ठिकाणी गेले आता नेमकं त्या ठिकाणी गेले आणि ओम भवती भिक्षाम देही ओम भवती भिक्षाम देही आता त्या म्हातारीने शिव्या ज्या द्यायच्या सुरू केल्या महाराज 1 तासभर ती म्हातारी शिव्या देत होती परंतु इथली नाही बरं का म्हातारी ती दुसरीकडची होती ती आता 1 तासभर ती म्हातारी शिव्या देत होती तरी शिव्या सगळ्या नवीन येत होत्या बघा काहींच्या एवढ्या शिव्या पाठ असतात बघा गौतम बुद्धांना काही त्याचा परिणाम झाला नाही अंतःकरणावर काही परिणाम झाला नाही आणि परंतु बघा असे मनुष्य आहे परंतु भगवंताचं नाम आणि घेत नाही महाराज निंदा करायला जर लागले तर रात्र पुरणार नाही महाराज टवाळ्या करायला परंतु मनुष्य आणि भगवंताचं भजन करीत नाही महाराज भजन सर्वात अगोदर भगवंताचं भजन केलं पाहिजे महाराज सर्व कामं सोडून किती काही कामं असले आपल्याला परंतु शास्त्र सांगतं शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम नामाचरेत् लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरि भजेत् शतम विहाय बघा 100 काम जर असले तर 100 काम सोडून भोजन करावं आता हे शास्त्र सांगायची गरज नाही भोजन सर्वच करतात शास्त्र याला शास्त्राची गरज नाही महाराज शास्त्र सांगायच्या अगोदर सर्व भोजन करतातच ते काही विशेष नाही परंतु शास्त्र सांगतं शतविहाय भोक्तव्यम 100 काम सोडून भोजन करावं शतविहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत् 1000 काम सोडून स्नान करावं आणि लक्षम विहाय दातव्यम लाख काम सोडून काय करावं अगोदर दान करावं महाराज आणि कोटी जरी काम असले आपल्या पाठीमाग तरी कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत कोटी काम सोडून सगळ्यात अगोदर महत्वाचं काम भगवंताचं भजन आहे महाराज
त्या भजनाशिवाय या जगतामध्ये कोणतंच महत्वाचं काम नाही. किती महत्वाचं काम असू द्या, या जगतामध्ये त्या भगवंताच्या भजनाशिवाय कोणतंच महत्वाचं काम नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल सदा नाम घोष करू हरिकथा. सदा नामस्मरण संत महात्मे स्वतः करतात, इतरांना शिकवतात. हरिभजन ये धवळले जग, सर्वांना तेच शिकवतात महाराज. सदा भगवंताचं नामस्मरण, सदा नाम घोष करायचा आहे. त्या भगवंताच्या नामस्मरणाचा रात्रंदिवस घोष करायचा आहे, संत महात्मे शिकवतात. परंतु तरी मनुष्य करीत नाही महाराज. एकदा काय झालं, एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये प्रसंग आहे आणि सहज एकनाथ महाराज फिरता फिरता त्यांना असं लक्षात आलं, काही गोरगरीब मनुष्य होते आणि दगड फोडायचं त्यांचं काम चालू होतं. आता साधूच्या अंतःकरणामध्ये दया असते, साधूला सन्मार्ग दाखवण्याचं काम असतं. एकनाथ महाराज म्हणाले, तुम्ही काय या कामामध्ये गुंतलेले आहे? अरे तुम्ही भजन करा, नामस्मरण करा, चिंतन करा. आणि कशा करता एवढं तुम्ही रात्रंदिवस कष्ट करतात? ऊन पडलेलं आहे आणि भर एवढ्या उन्हामध्ये आणि एवढा शरीराचा घाम निघत आहे, कबाड कष्ट करतात. कशा करता कष्ट करता? किती पैसे भेटते म्हणले तुम्हाला? म्हणले एवढे पैसे भेटले. अरे म्हणले त्याच्या मी दुप्पट देतो म्हणले, आणि या माझ्याकडे या, तुम्हाला भोजनही खायला देतो, तुम्हाला बसल्या बसल्या पैसे देतो. म्हणले महाराज काय काम करायचं एवढं सांगा? म्हणले काहीच नाही करायचं, फक्त भगवंताचं भजन करायचं म्हणले. सर्व काम सोडून आता एकनाथ महाराज पुरणपोळ्या राहतच होत्या, तुपाची काही कमी नाही. आता एकनाथ महाराज सावकार, पुरणपोळ्या आणि सर्वांना पुरणपोळ्याचा स्वयंपाक. आता तूप बीप खाल्लं ना हो, भजनाला सुरुवात केली. आता कुठं भजन जमत? काही भजना डुकले घ्यायला लागले, आता झोपायला लागले ना त्यांना. आता काही केल्या अर्धा एक तास त्या भजनामध्ये मन लागत नाही महाराज. कारण मन ज्याच्यात लागतं. एकदा काय झालं, काही मासे विकणारे एकदा दूर मासे विकण्याकरता घेऊन चालले होते आणि एक दिवस ते एका बगीच्यामध्ये थांबले. गुलाबाचा बगीचा होता. आता तो गुलाबाचा मालक त्याला विचारला, आम्हाला थांबू द्या. तो म्हणला थांबा, काही हरकत नाही, परंतु तुमचे मासे बाहेर ठेवा म्हणले. आता त्या ठिकाणी गुलाबाचा फुलांचा एवढा काही सुगंध होता आणि सुगंध असताना यांना झोपा येणं नाही ना. रात्रीचे 12 वाजले, कारण यांना माशामध्ये राहण्याची सवय, तू घाण वाज घ्यायची सवय. 12 वाजले, 1 वाजले. आता काय करावं? ते म्हणले आणा आपले टोपले. आता ते माशाचे टोपले आणले, जेव्हा उशापाशी ठेवले तेव्हा त्यांना झोपा यायला लागल्या महाराज. तसं हे म्हणले महाराज, हे तुमचं काम जे आहे ना, हे आम्हाला नको. तुमच्या आयत्या पुरणपोळ्या आम्हाला नको, तुमचे आणि दुप्पट पगार आम्हाला नको. आम्ही आमचं काम करतो तेच बरं आहे. बघा, म्हणून नामस्मरण सगळ्याकडून घडतं का हो? नामस्मरण सगळ्याकडून घडत नाही. तुम्हाला जरी सर्व आयतं दिलं, तुम्हाला झोपण्याकरता गाद्या जरी दिल्या, पंचपक्वान्नाचं भोजन दिलं, तुमच्याकडून नामस्मरण घडणार नाही. झोप येईन महाराज. भजन करणं एवढं सोपं नाही. कारण भगवान सांगतो, अगोदर जो भगवंताचं भजन करतो ना, त्याचा अगोदर भगवान स्मरण करतात, तेव्हा तो भगवंताचं स्मरण करतो. कारण आपण भजन करू, आपल्यामध्ये काय सामर्थ्य आहे? त्या भगवंताच्या कृपेशिवाय भजन घडू शकत नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या कृपेशिवाय भजन घडू शकत नाही. आणि भगवंताचं भजन नाही झालं तर समाधानही भेटणार नाही ना हो. कारण या जगामध्ये बघा तुम्ही, कोट्याधीश आहे, अब्जाधीश आहे, कोणी समाधानी नाही महाराज. जो देखे तो दुखिया सुखिया कोई नहीं रे. कारण बघा, ज्याच्यापाशी थोडे पैसे असते त्याला असं वाटतं आणखीन पाहिजे. आता घर असलं साधारण आणखीन मोठा बंगला पाहिजे, छोटी गाडी असली आणखीन मोठी पाहिजे, नाहीतर दुसऱ्याचं बघितल्यानंतर जळतो महाराज. कारण समाधानच नाही, आणखीन अपेक्षा आहे. आणि त्या भगवंताच्या नामाशिवाय समाधान नाही महाराज. त्याच्यामुळेच बघा, परमार्थाला जे अर्ध्याच्या पुढचे राहते ना, त्याचं कारण हे आहे. कारण त्यांना अनुभव आलेला आहे संसारामध्ये. काही नाही, कारण त्यांनी सर्व कुटाने सर्व प्रयत्न करून बघितले महाराज, ते सर्व थकले. कारण त्यांनी अनुभव घेतला, आता परमार्थाशिवाय
पर्याय नाही, भगवंताच्या भजनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तरुण मंडळी येत नाही महाराज, कारण त्यांनी अनुभव घेतलेला नाही. जेव्हा या संसाराचा अनुभव घेतल्यानंतर परमार्थाशिवाय काही एक निष्पन्न दिसत नाही. काही जरी केलं सगळं तर शेवटी परमार्थच सार आहे. भगवंताचा भजनाशिवाय पर्याय नाही, कारण भजनाशिवाय समाधान नाही महाराज. संसारी संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. रात्रंदिवस त्या भगवंताचं भजन करावं महाराज. तोपर्यंत समाधान नाही, तोपर्यंत सुख नाही. एकदा एक महात्मा आणि काही नाही, त्यांच्याकडे काही प्रॉपर्टी नाही, धनसंपत्ती नाही, ऐश्वर्य नाही, गाडी नाही, फोन नाही, काहीच नाही. फक्त एका मारुती मंदिरात गावामध्ये छोटस मंदिर होते, तिथे राहायचे, भगवंताचं भजन करायचे, चिंतन करायचे. एक दिवस प्रसंग असा झाला, फार मोठा सावकार होता. फार मोठा सावकार आला, त्याच्यामध्ये फार सेवक होते, फार मोठा लवा जमा, त्याच्या गाड्या, एवढी ऐश्वर्य प्रॉपर्टी. त्या महात्म्याला कुतूहल निर्माण झालं, निश्चित हा फार सुखी असेल, फार धनवान असेल. विचारलं त्याला, म्हणले तुम्ही खरंच धनवान असाल, खरंच सुखी असाल? त्याने सांगितलं काय करते? म्हणले एवढं आहे, परंतु मूलबाळच नाही. म्हणले माझ्या इतका दुःखी कोणीच नाही. म्हणले आता मूलबाळ नाही, आमच्या गावामध्ये एक जण आहे. म्हणले त्याला प्रॉपर्टी आहे, सर्व काही आहे, मूलबाळ आहे. आता त्या महात्म्यालाही थोडे आणि कुतूहल निर्माण झाला, आपण जाऊन तरी बघावं. दुसऱ्या दिवशी महात्मा गेला तर गेला, तर त्याच्याकडे प्रॉपर्टी होती, मूलबाळही होते, सर्व काही होतं. आता विचारलं, म्हणले तुम्ही फार सुखी असाल? हा म्हणला कशाचं सुखी, आता मुलं आहे, परंतु ते शिक्षणच नाही ना त्यांचं, शिकलेलं नाही. आणि शिकलेले नसले, आजकाल तर मुलगी द्यायला कोणी तयार नाही. मुलं जर शिकलेले नसले तर मुली भेटत नाही महाराज, कारण मुलीवाल्यांना शिकलेला पाहिजे, सर्व्हिसवाला पाहिजे. म्हणले आमच्या इतका दुःखी कोणीच नाही, कारण शिकलेले मुलं शिकले नाही. बघा आमच्या एका गावामध्ये एक जण असा आहे आणि शिकलेला आहे, भरपूर काही आहे, ब्राह्मण आहे, म्हणले पंडित आहे, विद्वान आहे, सर्व काही प्रॉपर्टी आहे आणि सर्व काही आहे. म्हणले मुलंही आहे, ते पण शिकलेले, त्यांच्याकडे तुम्ही जाऊन बघा. आता महात्म्याला आणखीनच आश्चर्य निर्माण झालं. महात्मा गेले दुसऱ्या दिवशी. आता दुसऱ्या दिवशी गेले, त्या ठिकाणी महाराजांचं आदर आतिथ्य केलं, स्वागत केलं, बसले. महाराज विचारलं, म्हणले तुम्ही फार सुखी असाल? म्हणले कशाचं सुखी? आता एवढी विद्या शिकलो म्हणले, परंतु पोटापुरतं सुद्धा भेटत नाही, कारण लोक काही देत नाही ना, लोक काही देत नाही म्हणले, त्याच्यामुळे काही सुखी नाही. आणखीन एक मोठा पदाधिकारी आहे म्हणले, तो फार सुखी आहे आणि आमच्याच गावात आहे, त्याला जाऊन तुम्ही विचार, त्याच्याकडे सर्व आहे, काहीच कमी नाही, धनसंपत्ती नाही, सर्व काही नाही. आता महात्म्याला आणखीनच आणि जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली. महात्मा गेले, त्यांना विचारलं. आता तो म्हणला, महात्म्याने विचारलं तुम्ही फार सुखी असाल? म्हणले फार आनंदात असले. अरे म्हणले कशाचा आनंदी, एवढं सर्व आहे, परंतु लोक फार नावं ठेवतात म्हणले, कारण लोक फार निंदा करतात. म्हणले मी आता गंज मोठं पद आहे माझ्याकडे, परंतु लोक फार निंदा, ती मला सहन होत नाही, फार टोचत म्हणले. कारण काही लोक फार मानतात, काही निंदा करतात, ते माझ्या अंतःकरणाला फार टोचत, फार दुःख होतं म्हणले. त्याच्याकरता माझ्या इतका दुःखी कोणी नाही. तुम्हाला खरा सुखी कोणी आहे तो सांगू का? तो मोठा शेठ सावकार म्हणले, तुम्हाला खरा जर सुखी बघायचा असेल, अमुक एका गावामध्ये मारुतीरायाचं मंदिर आहे, काही नाही, एक महात्मा, छोटीशी कुटी आहे, बरं त्याला संध्याकाळची खाण्याची चिंता नाही, काहीच नाही त्या महात्म्याकडे, तरी तो सुखी आहे. का सुखी आहे? तो भगवंताचं भजन करतो महाराज, आणि आपल्या आनंदामध्ये खरा सुखी तो ब्रह्मचारी. त्या महात्म्याला वाटलं ही तर आपली स्तुती आहे, आपणच ती आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य
की खरा सुखी भगवान नामाशिवाय कोणीच होऊ शकत नाही महाराज. कारण धन संपत्ती किती अब्जाधीश जरी झाला त्याला आणखी इच्छा उत्पन्न होतच असते, कारण तू खरे सुखी भगवंताचं. म्हणून महाराज सांगतात सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या भजनाशिवाय सुख नाही, परमार्थाशिवाय आनंद नाही. आणि काही काही असे आहे महाराज ज्यांना भगवंताची प्राप्ती झाली तरी सुद्धा ज्यांना समाधान प्राप्त नाही झालं. बघा असे आहे, एकदा एक ब्राह्मणाने फार तपश्चर्या केली. आता भगवंताची एवढी काही तपश्चर्या केली, भगवंत प्रसन्न झाला. आता प्रसन्न झाला म्हणले काय पाहिजे. तो म्हणला, ब्राह्मण म्हणाला मी आतापासून संध्याकाळपर्यंत जिथपर्यंत पळत जाईल तेवढी जमीन मला पाहिजे. म्हणले पळत जेवढी जमीन मी तेवढी जमीन मला पाहिजे. आता भगवंताचं काय आहे, भगवंताने आशीर्वाद दिला, भगवंत अंतर्धान झालं. आता तो ब्राह्मण पळत सुटला. 1 किलोमीटर 2 किलोमीटर 4-5 किलोमीटर कसा तरी पळला असेल. किती पळल मनुष्य. आता पळून पळून काही रनिंगची सवय नव्हती. आता पळून पळून कसा तरी 5-10 किलोमीटर पळत पळत गेला, परंतु इच्छा काही तृप्त झाली नाही. आणखीन जमीन आणखीन जमीन आणखीन जमीन. आता एका ठिकाणी एवढा दम लागला, गेला ना, प्राण गेला ना त्याचा. बघा इच्छा तृप्त होत नाही. बघा काहींना भगवंताची प्राप्ती होऊन सुद्धा समाधान भेटलं नाही महाराज. असं आहे. म्हणून परमार्थाशिवाय भजनाशिवाय समाधान नाही. विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये आहोत ते योगीराज गंगागिरी महाराजांची कृपा आहे महाराज. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगिरी महाराजांची कृपा आहे. परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराजांची कृपा आहे महाराज. कारण ज्या संत महात्म्यांनी आपल्याला हा परमार्थ दाखवला, आपल्याला भक्ती कळाली नसती, भगवंताचं भजन कळालं नसतं, तुळशीची माळा आपण घातली नसती, आळंदी कळाली नसती, देहू कळाला आणि परमार्थ काय आहे जीवनामध्ये परमार्थाचा गंध नसता आपल्यामध्ये. परंतु हे सर्व उपकार त्या परंपरेचे आहे. संतांचे उपकार. या संतांचे एवढे उपकार आहे महाराज. या शरीराच्या आपण खडवा, चमड्याच्या खडवा जरी बनवून त्यांना दिल्या महाराज, तरी त्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. कारण त्यांच्यामुळे आज आपण या परमार्थामध्ये आहे महाराज. त्यांच्यामुळे आज बघा, त्यांच्यामुळे कोरोनामध्ये जे बेटाचे भक्त होते, परमार्थिक होते, त्यांना काही झालं नाही महाराज. ही परमार्थाची शक्ती, ही भजनाची शक्ती आहे. आणि त्या परमार्थाच्या शक्तीमुळे आज जे आपल्याला समाधान आहे महाराज, जे माळकरी असतील, परमार्थिक असतील, त्यांच्या घराघरामध्ये जे समाधान आहे ते भजनामुळं आणि या परंपरेचे उपकार आहे महाराज. योगीराज गंगागिरी महाराज, गंगागिरी महाराजांच्या काळामध्ये तमाशाला लोक जात होते, त्यांनी तमाशाचे काढून भजनाला लावले महाराज. कारण भजनाना मार्ग जर ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगिरी महाराज नसते तर आपल्या गळ्यामध्ये माळा नसते महाराज, आपल्याला हे परमार्थाचे संस्कारच नसते. एवढे आदर्श पुरुष ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगिरी महाराज होते महाराज. चालता बोलता ब्रह्म होते महाराज. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची. कारण असे महाराज बघा, सर्व जेवढे तुम्ही शास्त्र बघा, जेवढे ग्रंथ बघा, सगळ्यामध्ये
सगळे लक्षण ज्यांच्यामध्ये बसतात महाराज. गुरु शांता निर्मला स्मित भाषणा काम क्रोध विनिर्मुक्ता सदाचारी जितेंद्रिय. गुरुचे सद्गुरूचे जे लक्षण आहे, गुरु शांता शांत ज्यांचा स्वभाव आहे, गुरु निर्मला साधू स्मित भाषण कारण स्मित भाषण आहे, काम क्रोध विनिर्मुक्ता सदाचारी जितेंद्रिया. सर्व शास्त्रामध्ये जे आणि लक्षणामध्ये बसणार महाराज. दया आहे ज्यांच्या अंतकरणामध्ये दया एवढी भरलेली आहे महाराज. दयाचे जे भांडार आहे बघा. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज त्यांच्या सोबत काही काळ होतो आम्ही बघा. कधी विंचू निघला, सर्प निघला, महाराज मारून नाही द्यायचे. महाराज म्हणायचे अरे बाबा त्याला दूर सोडा, कारण भूतांची दया आहे. भांडवल संत त्यांच्या अंतकरणामध्ये एवढी दया आहे महाराज. मूर्तिमंत आणि भगवान ज्ञान स्वरूप सर्व लक्षणांनी युक्त महाराज. अनेक जणांना परमार्थाला लावणारे, भजन भक्तीला लावणारे, भूतोन भविष्यती असे महात्मा महाराज पुन्हा होणार नाही. ज्यावेळेस सोडशीचा कार्यक्रम होता महाराजांचा, अनेक संत महात्मे त्या ठिकाणी आले होते. सर्व संत महात्मे म्हणाले की साक्षात नारायणगिरी महाराज म्हणजे साक्षात नारायणाचा अवतार आहे. साधे नाही महाराज ते, कारण एवढे संत महात्मे. खरंच आपलं भाग्य आहे. आपण जर त्यांच्या अगोदर जर जन्माला आलो असतो तो उपयोग नाही महाराज. आणि त्यांच्या ते गेल्यानंतरही जे जन्माला आले त्यांचाही काही उपयोग नाही महाराज. परंतु ज्यांना ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांचं सानिध्य प्राप्त झालं आणि त्यांचं कीर्तन श्रवणाचा लाभ भेटला, ज्यांचं दर्शन जे गुरु लाभले महाराज, त्यांचं जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असे अधिकारी आणि ते पुरुष होते महाराज. आणि असे संत महात्मे ज्यांनी आपल्याला हा परमार्थ शिकवला, ज्यांनी आपल्याला परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज सतत अहोरात्र या समाजाकरता काय शिकित आहे संत महात्मे. कारण जे स्वतः केलं महाराज, ज्यांनी स्वतः ज्याचा अनुभव घेतला, सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान. आणि ते समाधान बघा आपल्या अखंड हरिनाम सप्तामध्ये आहेत बघा. सप्तामध्ये जाऊन बघा तुम्ही, कारण त्या सप्तामध्ये कारण त्या ठिकाणी ते समाधान आहे. त्या ठिकाणी कोणी असो, एकदा जर सप्ताला गेला महाराज, त्याला दुसऱ्या वर्षी घरी जरी बांधून ठेवलं तरी तो राहणार नाही. आषाढीच्या वारीला गेला, त्या परमार्थाचा आनंद बघितला तर तो परमार्थ सोडणार नाही. म्हणून महाराज सांगतात सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरण. सदा नाम घोष करू हरी कथा जय जय विनोबा रघुबाई विठोबा रघुबाई रघुबा कारण त्याला बसणं, कारण 2 तास ते बसू शकत नाही, 4 तास बसू शकत नाही. म्हणून ते योगाचे अधिकारी नाही आणि ध्यानाचे अधिकारी नाही. कारण ध्यान जर लावलं त्यांना काय दिसन महाराज. महाराज सांगत असतात ध्यान जर लावलं तर त्यांना कांदे बटाटे दिसल महाराज. कारण ध्यानही होणं सोपं नाही. आणि कर्म मार्ग असा आहे की कर्म मार्गामध्ये कर्म आणि मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. कर्म मार्गही भयंकर आहे महाराज. कर्म मार्गामध्ये जरी मंत्र चुकला तर त्या ठिकाणी मनुष्य वेडा होतो. कारण कर्म मार्ग यथा सांग होऊ शकत नाही आणि ज्ञान मार्ग तर नाही. कारण ज्ञानाकरता वैराग्य पाहिजे महाराज. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व, साधन चतुष्टयाने तो युक्त असला पाहिजे आणि तेव्हा तो ज्ञान मार्गाचा अधिकारी आहे. परंतु नामस्मरणाकरता कोणी अधिकाराची गरज नाही महाराज.
कारण त्या ठिकाणी सर्वच अधिकार आहे आणि साधन जे आहे महाराज ते काळाला अनुसरून असलं पाहिजे. कारण संत महात्म्यांनी जे साधनं सांगितले सर्व काळाला अनुसरून आहे. कारण प्रत्येक युगाचं साधन वेगळं आहे. बघा, कृतयध्यायतो विष्णू त्रेताया यजतो मखये द्वापारे परिचर्यानां कलो तदरिकीर्तना. कृतयध्यायतो विष्णू, त्यावेळेस 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती मनुष्याने तपश्चर्या केली, काही हरकत नाही महाराज. कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखये, हे त्रेतायुगामध्ये यज्ञ होता महाराज आणि द्वापारामध्ये भगवंताची पूजा अर्चा होती आणि कलियुगामध्ये एकदम सोपं साधन आहे. नाम पुखाचे चोखट नाम घेता नलगे कष्ट. आणि ज्या भगवन नामाने समाधान प्राप्त होतं महाराज, जे चक्रवर्ती सम्राटाला जे समाधान नाही महाराज. चक्रवर्ती सम्राट सिकंदराचं उदाहरण सर्वांना माहित आहे. सिकंदराने सर्व राज्य जिंकले आणि शेवटी भारतावर तो स्वारी करण्याकरता आला. आणि स्वारी करण्याकरता आल्यानंतर एक महात्मा बघा, ज्यांच्याकडे काही नाही, अंगावर वस्त्र नाही, परंतु भगवंताचं चिंतन करीत आहे महाराज. कशा काहीच नाही, धनसंपत्ती नाही, काही नाही, पुढच्या वेळेला संध्याकाळी भोजनाची चिंता नाही महाराज. आणि एवढे प्रसन्न ते महात्मा. आणि हा राजा सिकंदर जात असताना सिकंदर आला आणि सैनिकाला सांगितले, कोण महात्मा पडलेला आहे त्या महात्म्याला रस्त्यातून बाजूला ठेवा. आता तो महात्मा भगवंताच्या भजनामध्ये चिंतनामध्ये होता. कशाची चिंता नाही महाराज. चिंता शून्य मदैन्य भक्षमशनम पानम सरिद्वारेषु स्वातंत्र्येन निरांकुशा स्थितिभिर निद्रा स्मशाने. कशाची चिंता नाही. वस्त्र वाळण्याची चिंता नाही, पावसाची स्नानाची चिंता नाही, भोजनाची चिंता नाही, राहण्याची चिंता नाही, कशाही प्रकारची चिंता नाही. फक्त भगवंताच्या चिंतनामध्ये तो एवढा मग्न आहे आणि भगवंताच्या चिंतनामध्ये समाधान आहे. आणि जो असणारा सिकंदर राजा, एवढं सर्व जग ज्याने जिंकलं, भारतावर जो स्वारी करण्याकरता आला, आणि तो सिकंदर त्या महात्म्याला म्हणायला लागलेला आहे. महाराज, त्या सैनिकाला सांगितलं की त्या महाराजला बाजूला उचलून ठेवा. तेव्हा ते महाराज म्हणाले, तू कोण? मला म्हणले, आमचे महाराज येत आहे, तुम्ही बाजूला व्हा. म्हणले, असन तुमचे महाराज, मै तो तुमचे तो असन राजा असन. म्हणले, मी महाराज आहे आणि त्या राजाला सांगा दुसऱ्या बाजूला जा. तेव्हा तो ते सैनिक पुन्हा राजाला सांगितलं, राजेसाहेब. आणि ते महात्मे असे म्हणतात, राजालाही आश्चर्य वाटलं, ज्यांच्याकडे अंगावर वस्त्र नाही. सांगितलं सैनिकांना, त्या महात्म्याला जाऊन सांगा काहीतरी मागण्याची तुम्हाला इच्छा असेल. तेव्हा हे सैनिक गेले आणि सैनिक म्हणले, महाराज तुम्हाला काही पाहिजे असेल तर आमच्या राजाला मागून घ्या. आता ते महात्मे म्हणाले, तो भिकारी, आणि तो भिकारी काय देईल मला? राजाला वाटलं त्या सिकंदराला मी भिकारी, आता मी एवढे आणि सर्व देश जिंकलेले आहे, भारतावर स्वारी करता आलो आणि मी भिकारी. राजा खाली उतरून गेला आणि महात्म्याचं दर्शन. म्हणले, महाराज तुम्ही मला भिकारी म्हणले? म्हणले, तू भिकारीच आहे. म्हणले, तू कशा करता भारतामध्ये आला? म्हणले, मी भारत जिंकण्याकरता आलो. आजपर्यंत काय केलं? भरपूर देश जिंकले. म्हणले, मग आता काय करायचं? म्हणले, भारत जिंकायचा. भारत जिंकून काय करणार? म्हणले, विश्रांती करणार. अरे तू नंतर विश्रांती करणार, मी आताच विश्रांती करीत आहे. मी अगोदरच विश्रांती करीत आहे. तू एवढे देश जिंकले आणि भारत जिंकशील, नंतर विश्रांती करेल. अरे म्हणले, मी आताच विश्रांती करेन. तू भिकारी? म्हणले, महाराज तुम्ही मला भिकारी का म्हणले? अरे म्हणले, तुझ्यामध्ये एवढी इच्छा आहे, हा देश जिंकला, तो देश जिंकला आणि हा देश जिंकायचा आहे, हे बाकी आहे, हे प्राप्त करायचं, त्याकरता तू भिकारी आहे म्हणले. आणि मी त्या भगवंताच्या नामस्मरणामुळे मला ते समाधान प्राप्त झाले आहे. सांगण्याचं तात्पर्य म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, तेने सदा चित्त समाधान. कारण त्या भगवन नामाने आणि ते चित्त विश्रांतीला पावलं, ते समाधानाला पावलं. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्री
संत तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुख जे आहे ते सर्व मला नामस्मरणाने प्राप्त झालं. कारण सर्व सुखे आजी येथेची ओळली त्या भगवंताच्या नामस्मरण. आता मला जसं त्या गोपिका म्हणतात अष्टभोग भोगणे माते नाही चाड, मला अष्टभोगाची गरज नाही. कारण त्या गोपिका त्या भगवन नामाने एवढ्या तृप्त झाल्या. तसे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की मी सदा त्या भगवंताचं नामचिंतन करतो. सदा माझे डोळे झडो तुझे मूर्ती रुखमाईचा पती गोड तुझे रूप गोड गोड दे मज प्रेम सर्व काळ. तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात हे प्रभो मला काही नको. कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांकडे धन दौलत काही कमी नव्हती महाराज. एवढं काही धन दौलत होती. शेवटी महाराजांनी ते धन आणि जमा करायच्या ऐवजी जे कर्जाचे कागद आहेत तेच महाराज इंद्रायणीमध्ये बुडून टाकले. काही कमी नव्हती महाराज. धन शिवाजी महाराजांनी धन दिलं तरी देखील ते धन तुकाराम महाराजांनी घेतलं नाही महाराज. प्रसंग सर्वांना माहिती असेल. कारण ते धनाचा स्वीकार नाही केला. कारण खरं धन प्राप्त केलेलं आहे. मीराबाई म्हणतात पायोजी मैने राम रतन पायोजी मैने राम रतन पायोजी मैने राम चोरा लुटू शकत नाही महाराज. ज्याला भावामध्ये ज्याची वाटा होऊ शकत नाही, ज्याचा कुणी राजाचा इन्कम टॅक्स नाही, असं ते परमार्थ रूपी धन आहे. आणि ते धन या जन्मामध्ये आपल्याला कामा येईल आणि नंतरही आपलं निश्चित कल्याण करेल. निश्चित ते भगवंताचं धाम प्राप्त करून देईल. आणि सर्वात श्रेष्ठ असणारं हे धन आहे. म्हणून मीराबाई म्हणतात तुझे मैने राम रतन पायोजी मैने राम रतन पायोजी मैने राम रतन पायोजी मैने राम रतन पायो. नामरूपी धन प्राप्त केला. आता दुसऱ्या धनाची गरज नाही. कारण महाराज म्हणतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व प्राप्त केलं महाराज. तेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डोलकासे आनंद निर्भय डोलकासे हो आनंद निर्भय डोलकासे आनंद निर्भय डोलकासे सर्व सुखानालो सर्व अलंकार सर्व सुखानालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलते आनंद निर्भय डुलते हो आनंद निर्भय डुलते आनंद निर्भय डुलते सर्व सुखानालो सर्व
सर्व सुखाची मी प्राप्ती केली. आजी संसार सुफळ झाला गे माये देखिले पाय विठोबाचे. कारण महाराज सांगतात तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आता जे प्राप्त करायचं आहे ते सर्व प्राप्त केलं महाराज. सर्व सुख प्राप्त केलं त्या भगवंताच्या. आणि अलंकार धारण केले. कोणते अलंकार धारण केले? साधू संत कोणते अलंकार धारण करतात? चांदीचे धारण करतात का सोन्याचे धारण करतात? तर साधू संत सोन्या चांदीचे अलंकार धारण नाही करीत महाराज. अलंकार त्या तुळशीच्या माळा. सर्वात महत्वाचा अलंकार हाच आहे. कारण या अलंकार तुळशीपेक्षा, कारण जे सोनं आहे महाराज, जे सोनं त्या मृत्यूच्या मुखातून आपल्याला वाचू शकत नाही, परंतु तुळशीची माळ आहे ती आपल्याला त्या मृत्यूच्या मुखातून ती वाचू शकते. खरं अलंकार आहे. खरं अलंकार महाराज तुळशीची माळ आहे. आणि हे अलंकार संत महात्म्यांनी धारण केले महाराज. कारण आमचं धन, महाराज सांगतात आमचं धन काय आहे? परमार्थ महाधन. परमार्थ खरं असणारं धन आहे महाराज. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुळ्या धन. खरं धन आमचं हे आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. कारण हेच धन आहे परमार्थ रूपी धन. ते ज्ञान रूपी धन आहे महाराज खरं धन. आणि जे धन ते प्राप्त केले ते अलंकार, त्या परमार्थाचे अलंकार महाराज आम्ही धारण केले. बघा हनुमंतरायाचं उदाहरण सर्वांना माहिती आहे. सर्व वानरांनी फार रामायणामध्ये कामगिरी केली, सर्वांना बक्षीस दिले, परंतु हनुमंतरायाला, सीतामातेला वाटलं हनुमंतरायाला बक्षीस नाही दिलं रामजीनं. आणि तेव्हा सीतामाता रामजीला बोलल्या की म्हणले प्रभू तुम्ही हनुमंतरायाला का बक्षीस दिलं? म्हणले त्याला बक्षीस देणे इतकं काहीच नाही माझ्याकडे, कारण त्याचे एवढे उपकार आहे, त्याच्या उपकारातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. तेव्हा कथाभाग सर्वांना माहित आहे. सीतामातेने नवरत्नाचा हार दिला, हनुमंतरायाने तोडून टाकले महाराज ते मणी. कारण ज्याच्यामध्ये राम नाही महाराज ते धन काही नवरत्नाचं आहे, परंतु त्यांच्या पुढे त्या धनाला परमार्थाशिवाय आणि महत्व नाही. आणि महाराज सांगतात त्या भजनामुळं, नामस्मरणामुळे अशी अवस्था झाली की आम्ही कुठे राहतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कधी देह भानावर राहत नव्हते. कथाभाग सर्वांना माहिती आहे. एकदा त्यांच्या घरी आता पत्नी आवलीचा आणि भाऊ आला. आता भाऊ आल्यानंतर यांनी सुंदर स्वयंपाक केला. आता भोपळं केलं. आता ते भोपळं झालं कडू भोपळं होता. तुकाराम महाराजांचा नियम होता आता जेवतानाही बोलायचं नाही. कसं झालं म्हणले महाराज? भोपळं चांगलं झालं म्हणले. आता चांगलं झालं कारण ते काय खातो आम्ही, कसं आहे सांगा, ते काय खातो हे माहित नाही. कारण देहावरच नाही महाराज, देहाची विधी भोगो दशा. बघा तुकाराम महाराजांचं जीवन असं होतं. नंतर आणि जिजाऊने ते भोपळं खाऊन बघितलं, ते एवढं कडू भोपळं होतं. त्यानंतर बोलायला लागल्या, महाराज तुम्ही अगोदर मला सांगायला पाहिजे होते. अगं म्हणले मला काही कळतच नाही, मी काय सांगणार आहे. जसं ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांची अवस्था होती. महाराज आपण ऐकलेले आहेत कीर्तन 6-7 तास महाराज. एकदा पुण्यतिथीच्या वेळेस 7-8 तास कीर्तन झालं होतं महाराजांचं. कारण की एकदा ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण द्या ते सांभाळी, प्रसंगी नाही देहाशी भावना. देहाचं भानच नाही महाराज. एकदा एक महात्मा, आता पायाचं ऑपरेशन करायचं होतं महाराज. उदाहरण सांगतात पायाचं ऑपरेशन. तो म्हणले डॉक्टरांना मला अजिबात भूल देऊ नका. अहो म्हणले महाराज भूल द्यावं लागेल, फार वेदना होईल. नाही म्हणले असंच तुम्ही भूल देण्याबिगर ऑपरेशन करा म्हणले. आता ऑपरेशन केलं. म्हणले महाराज तुम्हाला काही तकलीफ झाली नाही? नाही म्हणले अजिबात नाही, कारण देहाचा आणि माझा संबंधच नाही. एकदा एक महात्मा बसलेले होते, एक जखम झाली होती, भगवंताच्या भजनामध्ये होते. आता एक कुत्र आलं, ते कुत्र ते जखम साठायला लागलं. आता बाकीचे बोलायला लागले. म्हणले महाराज, ते महात्मा म्हणले चमडी जाणे और कुत्ता जाणे. आता ते चमडी झाले कुत्ता झाले. बघा एवढे महात्मे आणि विधेय असतात महाराज, ज्यांना कशाच काही नाही. वृंदावन मध्ये एक महाते भगवंताच्या भजनामध्ये, आता त्यांनी सर्वस्वाचा त्याग एका झाडाखाली मध्ये राहायचे. आता त्यांचा असा नियम आहे, थंडी असली
कोणा जर काही दिलं तर घ्यायचं. काही काही जण रात्री यायचे कंबल अंगावर टाकून जायचे, काही सकाळी यायचे कंबल घेऊन जायचे. बघा काही जण यायचे त्यांना भोजन द्यायचे. आता ते काही भोजन खायचे, काही कुत्रे यायचे तर कुत्रे बी खायचे. बघा अशी विदेही अवस्था. आणि ही विदेही अवस्था परमार्थाची एवढी सोपी नाही महाराज. आपल्याला ही अवस्था आणि प्राप्त होणं एवढं काही सोपं नाही महाराज. आपल्याला साधारण मोह सुटत नाही महाराज. साधारण एवढ्या एवढ्या गोष्टीचं. एकदा एक महात्मा आता रेल्वेनं प्रवास करीत होता. एक जण थोडा 150 आणा भेटला. म्हणले हा महात्मा रेल्वेनं प्रवास करायची काय गरज आहे. आता या महात्म्यामध्ये आपल्यामध्ये काय बदल. कपडे तैट फेट आहे, यांच्याकडे मोबाईल आहे, आता रिझर्वेशन मध्ये सीट आहे, माझ्याकडे जशी बॅग आहे यांच्याकडे बॅग आहे. यांच्यात आपल्यात काय फरक काय आहे. सर्व काही आपल्याकडे. जे आपल्याकडं गाडी महात्म्याकडं गाडी, आपल्याकडं मोठा फोन महात्म्याकडं मोठा फोन, आपल्याकडं पैशाला कमी नाही महात्म्याकडं पैशाला कमी नाही. सर्व काही यांच्यात आपल्यात बदल काय नेमकं. आता तो 150 आणा होता, त्या महात्म्याला डोकं लावण्याकरता म्हणले महाराज तुम्हाला काय गरज आहे याच्यामध्ये फिरण्याची. आणि तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काय बदल आहे. बघा माझे कपडे तैट फेट आहे, तुमचे कपडे तैट फेट आहे. माझ्याकडे फोन आहे, तुमच्याकडे फोन आहे. मी रिझर्वेशन डब्यामध्ये, तुम्ही रिझर्वेशन डब्यामध्ये. माझ्याकडे बॅग आहे, तुमच्याकडे बॅग आहे. म्हणले बदल काय. तुम्ही आणि तुमच्यात माझ्यात बदल नाही. आता महात्मे जरा हुशार होते. महात्म्याने काय केलं म्हणले बघू म्हणले. आता एका ठिकाणी गाडी रेल्वे थांबली. आता एका ठिकाणी रेल्वे थांबल्याच्या नंतर महात्मा म्हणले चला म्हणले मी चहा पाहिजे होता तुम्हाला. आता महात्मा घेऊन गेले, चहा पिण्याकरता बसले. चहा प्यायचा झाला. नंतर महात्मा म्हणले माझ्यातर्फे नाश्ता देतो म्हणले. तो म्हणला काही हरकत. नाश्ता करायला सुरुवात झाली तेवढ्यात गाडी निघायला सुरुवात झाली ना हो. गाडी हा लागला निघायला. आता त्या महात्म्याने त्याचं गचंड धरलं. म्हणले महाराज गाडी निघत आहे, आपल्या बॅगी आहे. अरे म्हणले बॅगी आहे, तुझी बॅग जाईल माझी बॅग जाईल, काय अडचण आहे म्हणले. म्हणले महाराज त्याच्यात पैसे आहे. अरे म्हणले जाऊ दे माझे जातील तुझे जातील. अहो नाही म्हणले त्याच्यात कपडे आहे. अरे म्हणले तुझे जातील माझे जातील, काही अडकत नाही, मी कपडे देतो ना तुला. आता त्याला पश्चाताप झाला. म्हणले महाराज तुमच्यात आणि माझ्यात चुकलं म्हणले. तुमच्यात आणि माझ्यात जमीन आसमानचा फरक आहे म्हणले. मी साधारण पिशवी पान कागदाची पिशवी सोडू शकत नाही म्हणले. तुम्ही एवढा त्याग केलेला आहे, तुमच्या इतका त्याग माझ्याकडून होऊ शकत नाही महाराज. मला त्या आणि बॅगचा मोह सुटू शकत नाही म्हणले. आणि तुमच्या तर माझ्या जमीन आसमानचा फरक आहे, क्षमा करा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य अशी ही विधेय अवस्था प्राप्त होणं ही काही गंमत नाही महाराज. आपल्याला साधारण मोह सुटत नाही. आणि देहाच्या विधी भोगोदशा म्हणजे एवढी काही साधी अवस्था नाही. तीच अवस्था जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना भजनाच्या द्वारे प्राप्त झाली. तेच महाराज अभंगाच्या
सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार देहच विदेही भोगो दशा आणि अशी अवस्था परमार्थाने प्राप्त झाली. आपला वेळही या ठिकाणी संपलेला आहे आणि महाराज म्हणतात आम्ही आता अग्नीचं स्वरूप आम्हाला प्राप्त झालेलं आहे. या जगामध्ये पाप आणि पुण्य हे आम्हाला लागू शकत नाही. याच्या वर्षी अवस्था आमची प्राप्त झालेली आहे. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सुखामध्ये आम्ही झालो अग्निरूप सुखामध्ये आम्ही झालो अग्निरूप तुकामने आम्ही झालो अग्निरूप तुकामने आम्ही झालो अग्निरूप लागोलेली पाप पुण्य लागोलेली पाप पुण्य सर्व सुख जानो सर्व आलंकार लागोलेली पाप पुण्य पुण्य सुख ज्ञानो सर्व अलंकार सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार आनंदे निर्मया
सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री क्षेत्र सराला बेटाचे परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक रामगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र रोटेगाव प्रथम दिवस आहे. सुंदर अशा प्रकारे आणि ग्रामस्थांचं निवेदन आहे. सुंदर अशा प्रकारे साऊंड सिस्टीम शुभम मंडप भायगावकर त्यांनाही धन्यवाद. आणि सुंदर अशा प्रकारे गायक वादक मंडळी, सुंदर अशा प्रकारे हरिभक्त परायण विक्रमजी महाराज मृदुंगाचार्य असतील, आपले जनार्दन महाराज जोशी ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक आहे, गायक पण आहेत. आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं गायक मंडळी सारंगधर शिंदे असतील, आपले बाबूराव शिंदे असतील, सुंदर अशा प्रकारे गायनाचार्य आहेत त्यांनाही धन्यवाद. आणि नियोजन करणारी सर्व कमिटी, उपस्थित सर्व पुरुष मंडळी, महिला मंडळी, विनेकरे बाबा, सर्व टाळकरी मंडळी असतील, सर्वांना धन्यवाद.